नमस्कार मित्रांनो, माझं नाव चेतन. ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज बोलणार आहोत आपण आपल्या सेल्फ कॉन्सेप्टबद्दल. आपली जी सेल्फ कॉन्सेप्ट असते ना, त्यानुसारच आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी आकर्षित होत असतात आणि त्याच पद्धतीने लोकं आपल्यासोबत वागत असतात. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्याचा स्तर आपल्याला बघायला मिळत असतो. त्यामुळे आजच आपण आपल्या सेल्फ कॉन्सेप्टबद्दल चेकिंग केले पाहिजे, की आपली सेल्फ कॉन्सेप्ट काय आहे? सेल्फ कॉन्सेप्ट जर काही चुकीची असेल तुमची, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडत आहेत. आज जेही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अचीव्ह केलेलं आहे, ते सर्व काही तुमच्या सेल्फ कॉन्सेप्टमध्ये आहे. काही वेळेला आपण म्हणतो ना का, एखादा व्यक्ती इतका ॲरोगंट का आहे? कारण की त्याला त्याची सेल्फ कॉन्सेप्ट, सेल्फ वर्थ कळलेली असते. त्यामुळे तो जरा ॲरोगंट बिहेव करत असतो. सेल्फ कॉन्सेप्ट आपल्या आयुष्यामध्ये ते सगळं काम करते आणि ते सगळं मिळवून देऊ शकते ज्याचं आपण डिझायर करत असतो. सेल्फ कॉन्सेप्ट जर पुअर असेल, तुमची निगेटिव्ह असेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणीहीच वाचवू शकणार नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्या सेल्फ कॉन्सेप्टवर भर देणं गरजेचे आहे. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या म्हणत असाल, आय एम द बेस्ट, मीच सर्व काय आहे, माझ्यापासूनच सर्व होतं, किंवा मी खूप आनंदी आहे, मी खूप वेल्दी आहे, आणि ज्याही कॉन्सेप्टबद्दल तुम्ही आय एम वापरतात, अर्थातच आय एम जी गोष्ट असते ती तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात येत असते. आय एम हा एक असा विषय आहे ज्याच्यामुळे आपली लाईफचा पर्टिक्युलर पार्ट आपल्यासोबत घडत असतो. आणि त्यामुळेच चेतन हे सांगेल तुम्हाला, की आय एम बरोबर जर तुम्ही काहीही जोडलं तर ते तुमच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होत असतं. जसं की आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम रिच अँड आय लव्ह माय सेल्फ. या गोष्टी जेव्हा तुम्ही प्रोनाऊन्सिएशन करतात, त्यावेळेला सबकॉन्शियस माइंडला तुमच्या असा संदेश जातो, की बाहेर सर्व काही ठीक आहे आणि हा जे बोलतो आहे ते खरं आहे, आणि त्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडायला लागत असतात. त्यामुळे आय एम, अर्थातच आपली सेल्फ कॉन्सेप्ट काय आहे, त्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये यश, रिलेशनशिप, हेल्थ, पैसा अवलंबून असतो. आज लाईफमध्ये कुठलाही स्ट्रगल तुम्हाला जाणवत असेल, तर तो सर्वस्वी अवलंबून आहे तुमच्या सेल्फ कॉन्सेप्टवर. जर तुमची सेल्फ कॉन्सेप्ट पुअर असेल, तर तुमच्या आयुष्याचा आलेख त्या पद्धतीने वळणार आहे. जर तुमची सेल्फ कॉन्सेप्ट मजबूत असेल, तर तुमचं आयुष्य सुंदर होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. बघा ना, तुमच्या आसपासचे लोकच बघून घ्या. ज्यांचं सेल्फ कॉन्सेप्ट चांगला आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी आहे, आणि ज्याचा सेल्फ कॉन्सेप्ट पुअर आहे, त्याला हेल्थचेही प्रॉब्लेम असतात, त्याला पैशाविषयीची पण चणचण भासत असते, त्याला प्रेमाविषयीसुद्धा त्याची तक्रार असते, किंवा लोक त्याला व्यवस्थित ट्रीट करत नाही. आणि ज्याची सेल्फ कॉन्सेप्ट मजबूत असते ना, तर त्याचं आयुष्य बघा, त्याच्या आयुष्यामध्ये भरभराटी असते, पैशाची, आनंदाची, रिलेशनशिपची, आणि प्रत्येक ॲस्पेक्टबाबत तो सुखी समाधानी असतो. आणि म्हणूनच सेल्फ कॉन्सेप्टवर तुम्ही तुमच्या भर देणं फार आवश्यक आहे. आज जेही आपण बोलत आहोत, ती आपली जुनी प्रोग्रॅमिंग झालेली आहे माइंडमध्ये, आणि त्यामुळेच आपण ते आयुष्य जगत आहोत. खरं तर आपल्या आयुष्याचा 95% जो भाग असतो, तो तुमचा सबकॉन्शियस माइंड थ्रू येत असतो. त्यामुळे ज्याही ॲस्पेक्टबाबत तुम्हाला स्ट्रगल, संघर्ष वाटत असेल, तर तो उत्पन्न झालेला आहे तुमच्या सबकॉन्शियस प्रोग्रॅमिंगवरून. तुमची प्रोग्रॅमिंग चुकीची झालेली आहे कुठल्याही ॲस्पेक्टबद्दल, आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संघर्ष बघायला मिळत आहे. आणि हा इम्पॅक्ट तुमच्या प्रत्येक ॲस्पेक्टवर पडतो जर तुमचं सेल्फ कॉन्सेप्ट पुअर असेल तर. सेल्फ कॉन्सेप्ट तुम्हाला बदलवावी लागेल. जर राजासारखं जगायचं असेल, तर सेल्फ कॉन्सेप्ट बदला. अन्यथा तुम्हाला तुमचं माइंडच डिस्ट्रॉय करतं. जसं आपण विचार करतो तसेच आपण घडतो, तशीच आपली एनर्जी ही व्हायब्रेट करत असते, आणि त्यामुळेच आपलं सेल्फ कॉन्सेप्ट मजबूत असणं फार आवश्यक आहे. तुम्ही एखाद्याच्या लाईफमध्ये सक्सेस बघतायत कारण की त्याचा सेल्फ कॉन्सेप्ट मजबूत आहे. म्हणून फार मोठे मोठे मॅनिफेस्टेशन कोच सांगत असतात की सेल्फ लव्ह करणं फार गरजेचं आहे, सेल्फ बिलीव्ह करणं फार गरजेचं आहे, सेल्फ कॉन्सेप्ट आपले व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. का स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करायचा, वाईट विचार करायचा? ते करण्यासाठी तर जग, लोक बसलेलेच आहेत.
बट जर तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगत असाल तर मात्र यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तुमचं जहाज हे टायटॅनिकप्रमाणे बुडणारच आहे. त्यामुळेच आनंदाचं आयुष्य तुम्हाला जगायचं असेल तर सेल्फ कॉन्सेप्टवर भर देणं फार गरजेचं आहे. या सेल्फ कॉन्सेप्टमुळेच लोक महान होतात आणि या सेल्फ कॉन्सेप्टमुळेच लोक एकदमच कर्जात बुडालेली असतात. त्यामुळेच आयुष्यामध्ये दुसरं तिसरी कुठलीही गोष्ट न बघता, त्याचा न विचार करता आपल्या सेल्फ कॉन्सेप्टवर आपण भर दिली पाहिजे. ज्या पद्धतीने तुमची सेल्फ कॉन्सेप्ट असेल त्याच पद्धतीने तुमचं आयुष्य घडणार आहे. सो आजपासूनच सुरुवात करा तुमची सेल्फ कॉन्सेप्ट बदलायला मित्रांनो. आणि ज्या दिवशी तुमची सेल्फ कॉन्सेप्ट बदलेल त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला लागेल. आणि ज्या दिवशी तुमचं आयुष्य बदलेल नक्कीच या व्हिडिओला येऊन कॉमेंट करा. त्यामुळेच सेल्फ कॉन्सेप्टवर भर देणं महत्त्वाचं आहे. सेल्फ कॉन्सेप्टच सर्व काही मिळवून देऊ शकते तुम्हाला. स्वतःबद्दल चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह राहा. दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह करा. फेक इट टिल मेक इट म्हणतात ना, ते हेच. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, सेल्फ कॉन्सेप्ट चेंज करा आणि बघत राहा ऊर्जा स्वरूप या चॅनलला. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, स्वतःवर भरपूर प्रेम करा. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.